नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे कच्च्या आंब्यांची भाजी। त्याच्यासाठी लागणार आहे साहित्य। आंबे मी स्वच्छ धुवून असे उभे चिरून घेतलेत आणि आता त्याची भाजी बनवायची तयारी। तर मी मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालून घ्यायचं। 4 लसणाच्या पाकळ्या मी त्याच्यात घालून घेतल्यात। नंतर याच्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा जिरं हे सर्व घालून घेणार आहे। हे घालून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। त्याच्यामध्ये कोथिंबीर घातल्यानंतर याच्यामध्ये मी 4 मिरच्या घालून घेतल्यात। तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। आणि पाव चमचा हळद आणि मग हे मी मिक्सरला बारीक करून घेतलं। हे वाटण अशा प्रकारे तयार होतं। आता मी फोडणीची तयारी करते। मी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते। तेल गरम झालं की मग ह्याच्यामध्ये पाव चमचा मेथीचे दाणे घालून घेतले। मेथी चांगली तडतडली की राई 1 चमचा, अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालून ही फोडणी घालून घेतली। ही फोडणी तडतडली की मग ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि जे वाटण मी बनवून ठेवले ते घालून घेणार आहे। वाटण घातल्यानंतर हे सर्व एकजीव करून घ्यायचं। हा मसाला एकजीव झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि लाल मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला। मी अर्धा चमचा घातला आहे, कारण मी ह्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत। आणि मग हे सर्व एकजीव करून घ्यायचं। हा मसाला चांगला तेलामध्ये भाजला गेला की मग ह्याच्यामध्ये आंब्याच्या ज्या फोडी करून ठेवल्यात त्या घालून घ्यायच्या। तुमच्याकडे गूळ जर असे खडे गव्हाला असला तर तुम्ही तो त्याच्यामध्ये आत्ताच घालून घेऊ शकता, ज्यावेळेस आपण पाणी ओततो त्यावेळेस। आता मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते। ह्याच्यामध्ये गुळाचे खडे घातले की मग ते विरघळले जातात आणि चांगलं शिजलं जातं। पण माझ्याकडे पावडर आहे, त्याच्यामुळं मी लास्टला घालणार आहे। आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आणि 5 मिनटं हे चांगलं शिजू देणार आहे। गॅस मीडियमवरतीच ठेवा। हे शिजल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी गुळाची पावडर घालून घेते आणि हे सर्व एकजीव करून घेते। अशा आंबट, गोड, तिखट खायलाही खूप छान लागतात। 4 दिवस बाहेरही राहतात आणि फ्रीजमध्ये ठेवलात तर चांगलं 8-15 दिवस आरामात टिकतात। अशा प्रकारे बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।